तर आज शेड द्यायला झाला वेळ, भरपूर वेळ झाला आज. उठल्याला लवकर परत आणि झोपलो, त्यामुळे वेळ झाला. हे साहेबांनी सगळ्यांनी घेतो बाहेर. वैरण नाही, वैरण काढायला गेलं पाहिजे खाली तिकडं, म्हणजे कॉलेजवर आणा तिथं वैरण आणली पाहिजे. 4-5 वाजे घेऊन येतो. आता पुरती यातनं वैरण टाकून जातो खाली तिकडे वैरण आणा. आता एकट्यालाच गेलं पाहिजे. शेट काल पळालेला आहे, छान पळाला आहे शेट. पण चालू घेतो सगळ्यांनी वैरण खाल्ल्या चाटून तुझं, विषयच नाही. आणि घ्या चला घेतो बाहेर आधी. बरा. तर आता सगळी आपल्या नंदी बाहेर घेतलेले आहेत. साहेबांनी शिंगात घेतले अडकून, आणि प्लॅन चेंज झाला तर जायचं होतं खालतो वैरणीला. हे परत ठरलं की इथनं पलीकडच्या रानात ट्रॅक्टर घेऊन जायचं बारका आपला. इथं खाली आपल्या बांधाला गावताचं 3-4 थांब आहेत, ती घेऊन यायचं ठरलं. ऊन तर भरपूर लागते, याला उठा पाहिजे होतं सकाळी लवकर. आता वाटायला लागले. ओ शीट, काय झाले टाटा एवढं? रायफल, आपली रायफल सीट कसं दिसते बघा. शेंगाशी लावले चिकट टेप. अजून एक कलर, काळा कलर लावायचा होता, ती काळा चिकट टेप मिळाला नाही. तसं ह्या साहेबांनी पण नाटवायचं का साहेब, गुलालाच लागत ना अंगाला, उठूनच दिसत नाही. साहेब काल पळालं चांगलं फेरा. आता नाही लवकर करायचं 10 दिवस साहेबांनी जरा. परत 10 दिवसांनी एकच फेरा टाकायचा, म्हणजे 1-2 फेरा टाकणार नंदी बरोबर, मग मैदानात काढायचं. आता शेवटचाच फेरा असणार आहे. आता बघा कुठला नंदी गावतो 10 दिवसानं. आणि उजवीनच बाबा म्हणतो उजवीनच पळवायचा जरा. अजून जरा ताकद वाढली की मग डावीन पळवायचं. ताकद वाढस तर उजवीनच पळवायचं. आधीमध्ये तेवढा डावीन टाकणार फेरा. ह्या शेटला पण आता एक ह्या शेटचं लय फेरू पडलं, हे मैदान जाते सारखी. काढून घेतो चिकट टेप. चिकट टेप लावते म्हणजे काय झालं, ह्याच्या मापाचं ही मिळणं झाली. आयला काय ते शेंगाच लावतो पण ते. थांब रे बाबा. हे बघा इकडे काय झालं डोळ्याला. डोळं धुतलं पाहिजे साहेबांचं. डोळं तेवढं धुवून घेतो सारखं त्या डोळ्यात. हे बघा बघा, आता टाप टाकली पाहिजे आणि डोळं धुतलं पाहिजे. येतो चिकट काढून. थांबा जरा शेट. तर आता घेतो आवरून सगळं इथलं. सलग 2 दिवस धुवून काढलं ह्या गोटा पण. आता मस्तपैकी आधी हे आवरतो, मग गायांच्याकडे जातो. आणि आबाळ आली, आबाळ येते ऊन पडतं, आबाळ येते ऊन पडतं. काय घ्या लात विसरलायस काय?
हां तर मस्तपैकी झालेला आहे स्वच्छता. आणि कधी तर नसते, दररोज असते आपलं बरं काही. रूम असं स्वच्छ करून घेतो मी, त्याशिवाय आपल्याला फ्रेशच वाटत नाही. पहिल्यांदा स्वच्छता, मग काय असेल ते. आणि मला बॉडी गार्ड जाईल तसा इथे मागणं. आता इकडे येतो बघा, आलो आता इकडे येतो बघा. हाय आता इकडे. चला घेतो आवरून आता शर्टांचं. परत गायांचं आवरायचं राहिले. परत वैरण काढायला जाणार. वैरण गायचं आपली मका पलीकडे ती मक्याचं एक वजन काढायचं आत्ता पुरतं. आणि माझ्या गावात 2-3 फॉर्म आहेत ते काढायचं. आणि परत मग ट्रॅक्टर घेऊन दुसरी वैरण संध्याकाळची. आणि हा आल त्यामुळे नाही घामा खूप झाले, लय घाम, टप 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 घाम पडते. चला आता शर्टांचं घेतो आवरून. आता गायांचं घेतो आवरून. आणि गायासंगेच असते विषय, दररोज मी पाणी मारतो इथं. म्हणजे हे सगळं धुवून घेतो स्वच्छ. आणि आठवड्यानं 2 वेळा तर गाया धुतोच, कारण की ह्याच्यावर पाणी मारताना गाय आपण धुवून काढतो ह्याबरोबर. चला घेतो आवरून बरोबर. आभाळा दे देऊ शकतो आहे. चला मस्तपैकी आता हे धुवून वगैरे झाले. आणि 2-3 दिवसात मी धुतोच ही कायम. गाय पण धुतो आणि कोबा पण धुवून काढतो. आता पाणी घेतो भरून आणि कसं टाकतो वैरण मस्तपैकी. म्हणजे खाऊन निवांत झोपली आता. बघा बाजीची मुलगी बानू. आता मोटर बंद कर, तिकडं पाणी सोडलं पाहिजे आणि ती बंद करतो. चला चला आता वैरणीचा घातलेला आहे गणवेश, तुम्ही बघू शकताय. आता गाडीची मोटर बंद करतो. गाडी तिथं मक्यानं तोडतो. तरी घेतलेला आहे हत्यार. आणि त्या दिवशी सांदोली आलं, काय झालं, त्या 2 सारे आले नव्हते उभं हत्तीलाच म्हणून काही कांडे सांदोली. आता याद लागली जगले बघा. काही फुटवा झाला आहे मस्तपैकी. त्याला आता त्यातून मक्याला तोडायला लागली म्हणजे परत त्याला एरिया टाकायचा आपल्याला, म्हणजे फुटवा होईल चांगला गवताला. गावात मस्त झालं आहे. तर एक प्रॉब्लेम झाला, फुटवा नाही. फुटवा एक तोडा झाल्याशिवाय फुटवा होणार नाही. ही आपली बोर. आता हे हॉल चालू करायचा याच्या गावात.
दोन्ही हाताने. ओके, आता पाणी जाणार इकडं ह्या ऊसात. आणि 1 2 3 4 5 6 साऱ्या तोडले त्या. दररोज एक सरी तोडते. ती गावात आपल्याला जायचं खाली. आधी आता याच कुट्टा वगैरे टाकून रायफलला परत कार्तिकला दूध पाजून अजून दूध पाजायचं त्यासनं. घेतो ही सरी तोडून आपल्याला. निम्मी सरी झाले तोडून. आणि ही ताट बाजूला टाकली म्हणजे याला मुंगी येतं म्हणून बाजूला टाकले. एक राहिलं त्याच्या चावली मुंगी एक. आता इथनं निम्मी राहिलं पुढे अजून. काही घेतो तोडून. ह्या गवतात आपण मक्यानं टोकलेलं. काही घेतो तोडून बरा. काय तर अशी 2 वजी आता तयार करून ठेवली ते. आता ही वजी घेऊन जातो. अजून गावात तोडायचं आहे कारण की नुसतं मक्यानं घालत नाही, त्यात गावात मिक्स असते त्यामुळे आवडीने खाते ते. चला आता ही वजी घेऊन जातो. तर ती नेतो गावात तोडतो, कुट्टा करतो, टाकतो. परत ट्रॅक्टर घेऊन खाली जायचं. ही 2-3 ठाव ती घेऊन यायचं. हे झाले आईच्या गावात मैदाळ डोंगरला. मैदाळ गवताच वजी पण घेऊन आलो कारण की वेळ झाला. 10 वाजले वैर नाहीच नाही. वेळा उठली की बॉम्ब असते. बोलायची नाही. आणि आपले एक सबस्क्रायबर आली मी काढायला गेलेलो वैरून बाहेरून थांबली ते. बया काय म्हणतील हे गावात घेऊन आली. इकडं मक्यान कुट्टा करून घेतो. आधी कुट्टा टाकतेस नाही. चला इथली स्वच्छता झाल्या, इकडची झाल्या. तर दादा आली. नमस्कार दादा. नाव काय काय रे मला? राधे कलिकते. हां. तर ह्या दादांचं नाव आहे राधे कलिकते. तर कुठून आलाय? राधानगरी. आणि आजचं म्हणजे आपल्या फॅमिली करून शेअर करायचं कारण की व्हिडिओ येत नाही आपलं. म्हणजे 1 दिवस 2 दिवस आड येते ते. काय येते ते कारण की आता मी असतो एकटा. मग ते मला आजचं रुटीन आपलं फॅमिलीबरोबर शेअर करा. कोंबड्यांचा दांगा इथं काही ते आता बाहेर गेलो मी सविस्तर बोलतो. तर दादा मी असं इथं कॅमेरा सेट करतो. दादा म्हणले तिकडे या मी करतो व्हिडिओ. काय कॅमेरा पाठीमध्ये सगळं दिसलंच आहे ना तुमचे. हां तेच की. चला आता कुट्टा करून झालाय. आता गायसनं कुट्टा टाकतो. होय लोड होते. लवकर उठली की लवकर आवडतो. उशिरा झाला पिक्चर काय यांचं वाईट वाटतं. होय उंची झाली जोरात आता. टाक स्टोरी मारू टाकली जा. आमुलशीट आधी दाखवा की आमुलशीट नाही करायची. तर का आमुलशीट म्हणायला लागली ते काल आपण सुलतानचा व्हिडिओ टाकलाय. तर सुलतान बाहेर जात नाही
काय सुट्टी झाली नव्हती. सुट्टी मी बोललो की व्हिडिओ सुट्टी झाली नाही ते बोलणारच काय बोललो तुझं काय आता केलाय ना सगळं. सुट्टी झाली नाही मी व्हिडिओ स्पष्ट बघा सुलतान काय बाहेर जात नाही सुलतान काय झालं पोराकडे बैल आपलं वासरू सुटल्यावर नाही नाही. त्यामुळे सुलतान काय झालं सुलतान पळाय बघितलं वासरू जागे होतं अडकलं त्यामुळे गाडी तिकडे गेली आणि बाहेर वाटला बैल बाहेर ओढतो इकडे उलटा कटला. उलटा गेला असा म्हणजे सुट्टी झाली नाही आपले काय बाकी काय नाही. काय घे. माणसाची काय होतं नुसतं काय काढ. बाकी पण नाही, कोण येतं? सकाळपासून काम केल्याबद्दल अमोल शेट मला पगार 1,500 दिलाय. दिली पगार. काय म्हणलं सकाळ काल काल कोण आलो होतं? काय ठरले आमची पार्टी सगळे ते आहे तुमचं आज मला पण आला होता. रात्री आला होता. जायचं मी जाणार आहे तशी पैसा बघायचं ना करायला पाहिजे ना तसं मला काय रात्री टिकतो का? ठीक आहे ना गावात टिकला नाही. जातो. त्या जो कॅन्सल झाला त्यापेक्षा चांगला आहे मला काय फायदा झाला आपल्या पण माणसं कसं होती? आपल्याला बाहेर कसा गेला तिथे बघायची ओढून नाही गेलेला म्हणा उलटा होता उलटा आपल्या बोकडा गेला तिकडे. हा काय नव्ह का बाहेर ठीक आहे जरा तिला हात बांध. बांधूला हात लावायचा रायबाची बहीण चला, ही बांधून फोन आला. चालते जावा शिस्ती जावा काय आता काय वाढेल तर बिचाऱ्या गायासनी कुठला टाकला आता लागल्यात खायला आणि ही बिचारी राहिली ती थांबा जरा बिचारी आणून आधी या साहेबाचं तेवढी गावात साफ करायला लागते ना बाकी कोणाला लागत नाही एवढं कारण हे साहेब जेमतेम वैरण खाते एवढी आता गावाला घेतो साफ करून इकडं काय चक असते तिकडं चक असते त्याची असते चक आता मस्तपैकी गावानं घेतल्या साहेबांची साफ करून आता कुट्टा बहुतेक डबल करायला लागतो कुट्टा कमी पडणार असं घेतो कुट्टा टाकून आता काय करतो आधी चिल्लर फॅक्टरी टाकतो मग भाज्याला परत टाकतो कुट्टा करून अजून दूध पाजायचं आहे रायफलला कार्तिकला ह्या साहेबांनी पाडला कुट्टा कमी साहेबांनी कुट्टा केला स्पेशल आणि अशी सगळ्यात जास्त गावानं भरून असते साहेबांनी वैरण आता साहेबांना तेवढा डोळा धुवून घेतो टाप टाकतो त्याच्या आधी ह्याचं दूध पाजतो म्हणजे आपलं यांचं काम झालं खाऊन आपले दिवा देतील ताणून आता हा चला आता रायफलला घेतो दूध पाजून आधी परत मग कार्तिकला दोघांनी 1-1 लिटर दूध असतं त्याला एक ह्याला एक आले 12 दूध पितो Aman. आता अशा शेटचा नंबर अँगल इकडं आता घास खाती म्हणून जरा थांबायला लागणार आता 5 मिनिट नाही का दूध आहे दूध खा आधी तोंडातलं खा आधी कसा आहे कार्तिक तर अशा प्रकारे कार्तिकचं दूध झालेलं आहे याचं दूध पिऊन झालंय
चला आता बाजा शेटचं डोळं तेवढं धुवून घेतो म्हणजे निवांत झालं काम आपलं. आता अँगल तिकडं आज आहे बुधवार. अरे थांब थांब कार्तिक थांब सांग की पाणी पाहिजे म्हणून. हॅलो कार्तिक पाणी प्यायला लागला अगं तुला प्यायला लागलाय का कार्तिक पाणी? ऐक की आवाज आले का तिकडे? सकाळपासून नुसतं जाऊ पाहिजे डोळं बाहेर जायचे डोळ्यात जरा घाण आलेलं ग. तर फोन आलेला आहे श्रीशेच्या मम्मीचा. काय म्हणते मग काय करत? हॅलो काय म्हणतेस? भाजी लावू म्हणलं हा राहू दे म्हणलं आता कुणीकडे द्यायचं का ग? नको बाई का ग बाय? लई पैसे आपण असं जसं घालवली ती काय त्याचं नशीबच नाही तर आपलं पण नाही. जाऊ दे हाय ना तुमच्यासाठी दिवस आपल्या दावणीला पाच झाले आता बाहेर करेल म्हणलंय तसं करू देते ना. आज बाहेर करू दे शांत राहू दे डोळ्यासमोर राहू दे समाधान आहे. होय अगं बरोबर आहे. नाही खरंच सांगते नको. अगं चांगल्या वस्तूचं मात्र होतंय ग. एवढं प्रयत्न केलं कुठं काय यश आलंय? चांगल्या वस्तूचं मात्र होतंय ग. वस्तू आता ती वस्तू चांगलं चालूच होईना तर आता जर बिघडलेलं सॉंग घेतलं वस्तू ना तर आपण काय करणार आहे? हां हां कोणच काय करू शकत नाही. तर श्रीशेच्या मम्मीला माहित नाही रेकॉर्डिंग चालू आहे. आवाज मीट करून बोलते आता थांबा. हां म्हणून म्हणतोय राहू दे तिकडे नको उगाच झगझग करू सा इकडे जा तिकडे जा त्याला बघ त्याला बघ देणाऱ्यासनी पण ताप आपण दिला आपल्याला पण ताप त्यांना पण नंतर लोड बाबा काय करतोय काय नाही येण्या जाण्याचा खर्च तिथे गेल्यावर आणि खाण्यापिण्याचा त्याचा खर्च आपल्यावर आला. बरोबर मग रायबाला देऊया. तिथं हाय यातले 4 घास खाईल सुखात राहील आपल्याला जाऊ दे तिकडे रायबाला देऊया काय? सुखात राहू दे त्याला रायबाला देऊया का? रायबाला दिचीला दोन- रायबाला देऊया का? 3 महिने नाही इकडे सुराला लागलं ग. हो सुराला लागल भाज्या रायबा काय नाही सुराला लागले तरी चालते. आई ती मागे त्यांची चालवायला माप आहे ते. कार्तिकचं बघितलंच का काल फेरा? नाही हो फेऱ्यापर्यंत आलो आणि परत वेळ लक्षातच नाही बघायचं पुरगी आहे की. बरोबर चालतंय. आता गॅप दिलाय 10 दिवस कार्तिकला रायपूरला काही त्रास नाही आता त्याचा. नका देऊ ब्रह्माला. पाऊस अजून काय मला वाटत नाही चालू होईल जून मध्ये. होय तिकडची मैदान चालू होती तिची परत चोराट्याची वगैरे. उद्या जरा मोठी हो दष्टपुष्ट होऊ दे ती. होय कार्तिकची जरा ताकद वाढली पाहिजे. बघितलाय कार्तिकचा फेरा बघितलाय. बघितला की सुलताने घेऊन पळाला त्याला. नाही अगं सुलतान नाही बाहेर पडलेलं हा? ते वासरू सुटलेलं ना आपल्याकडं. सुलतान सुटला हातातनं वासरू सुटलं नाही ग त्या पोराच्या हातातनं त्यामुळं अडकला सुलतान जागेवर म्हणून ते तिकडं गाडी वळली त्या रस्त्याला लागली सुराला. मग काय तो कसली बघा की खचखळ गेली ती ओके. पायाला बियाला चेक केलं सर. तर का लगेच जरा लागलंय किरकोळ लय नाही एवढं. हो सुलतानला दोघांनी पण बघितलंय सनो का? होय सुलतानला नाही काय लागलेलं ह्याला नाही काय लागलेलं. नाहीत कसं सुलतान जरा म्हणजे मोठा आहे हो अगं ते- बारका आहे ना कार्तिक हा. पायच आहे. कार्तिक लागला आता तब्येत झाला आमले आलेला हम्म. म्हणून तू ता कायला का व्हिडिओ टाकलायस तो पायरा झालेला याला कॅन्सल झाला म्हणजे कुठला तर कालचा ती सुलतान बाहेर गेला. अखोया बुड्याचा आहेस काय म्हटलं मी कुठं म्हटलं सुलतान बाहेर ओढले जावा ती सुलतान म्हटलं आपल्या वासरा सुट्टी झाली नाही म्हणून आपलं वासरू तर जागेवर थांबलं सुलतान सुटला त्यामुळे गाडी आडवी झाली. बघ म्हटलं ज्याला पायरा करायचा नाही तो का नाही काय ना काय कारण सांगणार हा. आणि म्हणलं त्याला सांगा नाही काय पायरं करायला म्हटलं गुलाल किती आहेत सुलतानचं. हम्म. आता पायरा करायचं नाही ते कारण काय पण सांगणार ग बाहेर जातो मी हो जातो म्हणजे ती- बरं चालतंय घेतो माझ्या डोळं धुवून तेवढं. घ्या घ्या आणि तेवढं काम करा आपली महत्वाची आहे ती बघा. होय होय ठेवू का? हा हॅलो हां लक्षात ठेवून पहिला व्हिडिओ कॉल करा घरात गेल्या गेल्या तो चिक्क्या दाखवा. बरं बरं ती रडतय नौका पूर्वी डोळ्यात पाणी काढण्यासारखी. पप्पाने एकदा पण नाही केला व्हिडिओ कॉल. घरात गेलो करतो व्हिडिओ कॉल. सारखं म्हणतोय एक जीव तिकडं म्हणतोय चल हा. आणि तिथं पण खायचं हाय मग काय करू बर अशी करते रात्री झोपताना. आठवण येत असेल का पप्पाची लय. पप्पाची नाही चिकायची त्या पप्पा कुठे तिला वेळ देत. चालतंय ठेवू का? हा तर हे असा विषय आहे बघा तिला माहित पण नाही मी रेकॉर्डिंग केलंय. त्याला या भाज्या तेवढं डोळं धुतो बाबा भाज्या आपल्याला स्वच्छ लागतो काय
एवढा दिसते बा भाज्या. काय किती वेळा पाणी पिते चालेल. सगळं झाले आवरून आता संध्याकाळचा कुट्टा थोडा करतो आणि म्हणजे आपलं निवांत झालं. मग संध्याकाळपर्यंत डायरेक्ट कुट्टा टाकायचं, पाणी दाखवायचं, कुट्टा टाकायचं, कधी ठेवायचा आपला विषय. चला कुट्टा टाकून आंघोळ इथंच करतोय मी. म्हणजे असं वेळ झाला की साबण पण आणून ठेवला इथंच. इथनं आंघोळ करून जायचं, मग घरात जाऊन कपडे बदलायचे. आणि आम्हाला याद आता संध्याकाळची वैरण काढल्या. आता कुट्टा करायचा संध्याकाळचा. आणि तोवर झाला पाऊस चालू. आता कळण झाले एवढा पण नाही मोठा पाऊस. बैल आत घेऊ का नको कन्फ्यूज झालेले, काय कळलं ना. चला कुट्टा करून घेतो तो पण कळते आपल्याला केवढा पाऊस येते. आता बैल आत घेतली पाहिजे आपल्या. गावात तर कुट्टा का झाला करून आणि काय आबाळ काय आलेच, त्यामुळे काय विषय नाही. आता बैल घेतो आत, कारण की मला पण जायचं ईश्वरपूरला. तर काम आहे माझं महत्त्वाचं, बँकेत जायचं आहे. आता बैल घेतो आत. परत जर समजा आपण गेलो ईश्वरपूरला पाऊस मोठा आला तर लय अवघड होईल. तिथं कोण नाही. चला तर आता सगळे आत घेतलेली बघा. आणि हे जे कुट्टा शिल्लक राहिला आहे, परत ह्या तिघांचाच तेवढा राहिला आहे. हे रायबन सगळं सपवलं, भाजून सगळं सपवलं. आता ती भरून आणतो पाठीतलं आणि असं टाकतो. चला ए बाबा, हा बरं झालं सगळं नंदी आपण आत घेतलं 5चे 5, कारण की आबाळले वाजायला लागले. आता बघा आणि त्यांचा शिल्लक राहिलेला कुट्टा सगळ्यांनी टाकला. आता थोडा वाटून त्यातला पण जरा टाकला. आता खाऊन बसली निवांत. भाज्या कार्तिक, रायफल, ब्रह्मा आणि रायबाशीट. आता सगळ्यांची स्वच्छता झाली. आता राहिली आपली स्वच्छता. आता घेतो आंघोळ करून मस्तपैकी आणि घरी जातो, कपडे बदलतो, व्हिडिओ एडिट करतो आणि मग ईश्वरपूरला जातो. चला मस्तपैकी आंघोळ आल्या. आता घरी जाऊन कपडे बदलायचे. आता बोर पण करतो आणि याचं रुटीन आपलं संपलेलं आहे. म्हणजे याच दररोज चालू असते. फक्त एक 2-3 दिवसात एकदा होतो. आणि वैरण असली का नाही तर 10-15 दिवसाची काढून ठेवली की मग एवढा लोड नसते आपल्याला. ह्यावेळेस वैरण घेतो म्हणून काढून ठेवलं ना 10-15 दिवसाची वैरण. आणि चला आता बोर जाऊन बंद करतो आणि घर परत ईश्वरपूर. चला आता झाले सगळं. आता हे पण निवांत बसतील आता खाऊन पिऊन. आता यासून कष्ट करायला नाही माझे बात. आता दमवायचं नाही. चला आणि कोंबड्यासून काय झालं सकाळपासून घरी टाका करायला लागलीत. ते बारड्या धुवायचे राहिल्या. ते सगळं धुवायचं. आता 5-6 वाजता धुतो सगळं. चार 5 वाजता धुवून काढते. चला आता आंघोळ केल्या त्यामुळे विषय संपला. ऊन पडलं, बैल आधी घेतली, ऊन पडलं. नात करते काय.